श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री अक्कलकोट निवासीनाथ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रोते हो, आदिशक्तीच्या कृपाशीर्वादाने आणि समर्थ स्वामींच्या कृपाछत्राखाली आपण आता प्रविष्ट होतो आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत या पावन ग्रंथाच्या तृतीय अध्यायात. हा अध्याय म्हणजे भक्तीचा सागर आहे. स्वामींच्या अद्भुत कृपा प्रसंगाची अमृतधारा इथे वाहते. ज्या भक्तांनी अत्यंत प्रेमाने, श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने स्वामी चरणी समर्पण केले, त्यांच्या जीवनात घडलेली चमत्काराची शृंखला या अध्यायात उलगडते. या अध्यायात आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थ हे केवळ एक योगी नव्हते, तर ते जीवनात संकटात सापडलेल्या जीवांसाठी कृपामूर्ती होते. त्यांच्या एका दृष्टिक्षेपाने व्याधी दूर होतात, त्यांच्या नामस्मरणाने पापांचं क्षालन होतं आणि त्यांच्या संगतीने माणूस स्वतःचं आत्मस्वरूप ओळखतो. चला, डोळे मिटा, मन शांत करा आणि मनोभावे भक्तिभावाने या अध्यायात प्रवेश करूया. स्वामींच्या चरणी मन वाहून देत त्यांच्या लीलांचे दर्शन घेऊया. श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्याय. या जगातील खरे धन्य तेच लोक आहेत ज्यांनी आपल्या जीवनात श्री स्वामींच्या चरणावर अखंड भक्ती केली. अशा भक्तांनाच पुन्हा जन्ममरणाचा खेळ खेळावा लागणार नाही, कारण त्यांना मिळते मुक्तीचे कैवल्यपद. या तृतीय अध्यायात आपल्याला प्रथम हे कळते की स्वामी महाराजांनी स्वतःचं चरित्र भक्तांसमोर मोकळेपणाने उघड करून सांगितलं. बाबा दिगंबर महाराजांविषयीही स्वामींनी अत्यंत आदराने वर्णन केले. काही काळ मंगळवेढे या पुण्यभूमीत वास्तव्य करून त्यांनी पुढे मोहोळ येथे निवास केला. तेथील आप्पाटोळ या स्वामींचे प्रचंड भक्त झाले. पुढे स्वामींची अक्कलकोट गमनाची कथा सुरू होते. मोहोळहून अक्कलकोटच्या वाटेवर जात असताना आप्पाटोळ आणि त्यांच्या सेवक मंडळींनी स्वामींना विनंती केली की जोपर्यंत आम्ही पुन्हा येत नाही तोपर्यंत इथेच थांबा. पण स्वामींच्या मनात असतो ईश्वराचा संकल्प. भक्तांच्या आग्रहाला थोडा वेळ मान देऊन अखेरीस ते निघून जातात. अक्कलकोटच्या प्रवेशद्वारी ते येतात. तिथे एक अज्ञानी माणूस त्यांच्या चमत्काराची थट्टा करतो, पण जेव्हा तो त्यांच्या दिव्य लीलांचे साक्षात दर्शन घेतो तेव्हा तोही त्यांना महायोगी मानतो. हे सर्व घडत असताना पूर्वजन्मीच्या पुण्याईने सोळप्पा नावाच्या एका गृहस्थाच्या घरी स्वामींचे चरण लागतात. स्वामी त्याच्या घरी जाऊन राहू लागतात. जणू काही कामधेनू स्वतःहून गरिबाच्या दारात आली असावी. सोळप्पाच्या नशिबाचा तो क्षण उत्कट असतो. संसारातील लोक अनेक साधना करतात. योग, याग, होम, व्रत, उपवास, उपदेश, देवालये बांधणे. परंतु जर त्या साधनांना भावाची जोड नसेल तर ती सर्व व्यर्थ ठरतात. सोळप्पाने कोणतीही विद्वत्ता, योग किंवा कर्मकांड केले नव्हते, पण त्याच्या अंतःकरणातील नितांत भक्तीमुळेच स्वामी त्यांच्याकडे आले, त्यांच्यावर कृपावृष्टी केली. स्वामींच्या आगमनामुळे अक्कलकोटची ख्याती दररोज वाढत गेली. पूर्वी हे गाव फारसे कुणाला माहीत नव्हते, पण स्वामींमुळे ते जागतिक ख्यातीस आले. चोळप्पाच्या घरी स्वामी आहेत ही वार्ता सर्वत्र पसरली. राजा मालोजी राजे यांना देखील हे समजले. ते म्हणाले, गावात एवढा मोठा यती आहे आणि आजवर आम्हाला दर्शन झालं नाही. आपण लवकरच त्यांची भेट घ्यायला पाहिजे. तेवढ्यात न बोलावता स्वामी स्वतः राजदरबारात प्रकट झाले. राजाने आश्चर्याने पाहिले, गहीवरून गेला. प्रेमाने त्यांच्या चरणावर लोळण घेतली, अश्रूतून पावले धुवून टाकली. स्वामींना सिंहासनावर बसवलं. तेव्हा त्यांच्या मनात पक्की खात्री झाली, हे केवळ साधू नाहीत, हे तर साक्षात ईश्वर आहेत. संपूर्ण दरबार भक्तिभावाने नतमस्तक झाला. राजाने षोडशोपचार पूजा करून त्यांना मान दिला. त्या दिवशी निराकार ब्रह्म सगुण रूप धारण करून भक्तांच्या सुखासाठी स्वतः समोर आले होते. या अध्यायाच्या अखेरीस
संत लेखक सांगतात की ही कथा विविध लोककथांवर आधारित आहे, पण तिच्यामध्ये असलेली भक्तीची गोडी आणि स्वामींच्या लीलांची दिव्यता हृदयाला स्पर्श करणारी आहे. श्रोते हो, तृतीय अध्याय संपला, पण स्वामींच्या कृपाकथा कधीच संपत नाहीत. त्या क्षणाक्षणाला घडत असतात, भक्तांच्या अंतकरणात, श्रद्धेच्या स्पंदनात. या अध्यायातून आपल्याला समजते की स्वामी समर्थ कोणत्याही जाती, धर्म, लिंग, वय न पाहता प्रत्येकावर समप्रेम करत होते. गरिबाचा ते हात धरतात, श्रीमंताचाही अहंकार झटकून देतात आणि साधकांना आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवतात. आपण फक्त त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचं, फक्त निस्वार्थ प्रेम, भक्ती आणि पूर्ण समर्पण ठेवायचं, कारण हेच खरे अध्यात्म, हेच खरे जीवनाचे सार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.